घरात गणपती बाप्पांचं आगमन झाले। त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं आणि युनिक प्रसाद बनवायचा ठरवलं म्हणून बनवली सीताफळ रबडी। सीताफळ रबडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी बागेत गेले आणि झाडाला जितकी सीताफळं दिसली तेवढी तोडून घेतली। त्यानंतर गॅसवर 1 लिटर दूध तापायला ठेवलं। अधूनमधून मंद आचेवर हे हलवत राहायचं जेणेकरून जळालं नाही पाहिजे। त्यानंतर थोडेसे बदाम आणि पिस्ता पाण्यात भिजायला घातले। आता दूध आपलं आटून अर्ध झालं की त्यामध्ये 4 चमचे साखर घालून घ्यायची। दुधाला कलथा मारतच राहायचे, नाहीतर दूध खाली लागेल, जळेल। त्यानंतर आपलं दूध परत हलवत राहायचे आणि आटून एकदम अशा जाड कन्सिस्टन्सीचं झालं की असे थोडे थोडे गोळे दिसायला लागले की आपली पाव चमचा इलायची पावडर त्यामध्ये घालून जायची। एकदम दूध पूर्ण आटवून झालेलं आहे अशा वेळी इलायची पावडर घालायची, म्हणजे त्याचा शार्प फ्लेवर येतो। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि दूध बाहेरच फ्रीजमध्ये न ठेवता थंड व्हायला ठेवायचं। त्यानंतर आपण जी सीताफळं आणली त्यातली 3 ते 4 सीताफळं घेऊन त्याचा असा चाळणीच्या साहाय्याने पल्प काढून घ्यायचा आहे, चाळणी आणि पेल्याच्या साहाय्याने। बघा मी सगळा पल्प काढून घेतलेला आहे। दूध अजून आपलं जोपर्यंत पूर्ण दूध गार होत नाही तोपर्यंत ह्या पल्पमध्ये टाकायचं नाही, नाहीतर दूध फाटतं। तुम्ही दुधाची कन्सिस्टन्सी बघू शकता, अशा कन्सिस्टन्सीला गोळे आल्यानंतरच मी ते बंद केलं होतं। अशा पद्धतीने ते आटवून घेऊन मग ह्या पल्पमध्ये मिक्स करायचे। आता हे छान फ्रीजमध्ये चिल व्हायला कमीत कमी 2 तास ठेवायचे। एकदा की दूध चिल झालं की आपण जे बदाम पिस्ता भिजवले होते त्यांचे साल काढून छान आकारात कापून घेऊन त्यांना गार्निशिंगसाठी वर टाकायचं आणि काजू देखील कापून यावर गार्निश करायचे आहेत। त्यानंतर गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या मी या ठिकाणी गार्निशिंगसाठी वापरलेल्या आहेत, ज्यामुळे खूप सुंदर गुलाबाचा फ्लेवर पण येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं। तुम्ही बघू शकता आपली सीताफळ रबडी डेकोरेट करून आता रेडी झालेली आहे। गणपती बाप्पाला ही नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जर ही सीताफळ रबडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा।